दिवसाची सुरुवात अशी बरोबर हार्लँड सँडर्स ह्या नावाचा एक अमेरिकन माणूस खूप निराश झाला होता आणि त्याला रोजगार नव्हता. त्याची नोकरी गेली होती आणि काय करावे पुढे ते त्याला सुचत नव्हतं. मेहनतीचं काम त्याला शक्य नव्हतं कारण तो 60 वर्षाचा होता, वय झालं होतं. आता काय करावं त्याला सुचलं नाही. मग एक दिवस त्यांनी काय केलं, मार्केटला गेला आणि कोंबडीचे लेग पीस घेऊन आला आणि त्याला मसाला लावला आणि मग तेलामध्ये त्यांनी ते फ्राय केले आणि दारोदारी जाऊन त्याने ते विकले. प्रत्येक घरामध्ये गेला आणि त्याने ते लेग पीस विकले आणि नंतर घरी आल्यावर त्याला वाटलं की थोडासा आज फायदा झाला आहे, त्याला नफा मिळालेला आहे, प्रॉफिट मिळालेला आहे. आणि हळूहळू तो रोज तसं करायला लागला आणि हळूहळू लोकांना ते लेग पीस त्याचे फ्राय केलेले आवडायला लागले आणि मग लोक त्याला जास्त मागणी येऊ लागली लोकांची. लोक येऊन त्याला विचारायला लागले, ऑर्डर देऊ लागले आणि हळूहळू मग त्यांनी त्याच्यामध्ये त्या चिकनमध्ये बदल केला. चिकन तेच होतं पण त्याच्यामध्ये थोडासा त्यांनी बदल केला, त्याला नवीन स्वरूप दिलं. त्यांनी काय केलं, काही कुरकुरीत पदार्थ त्या चिकनला लावले आणि मग तो तळायला लागला आणि मग ते चिकन कुरकुरीत झालं. ते खाताना अगदी लोकांना चविष्ट वाटलं की त्याने तेच होतं लेग पीस, मसाला तोच होता पण थोडं त्याच्यामध्ये बदल केला त्यांनी, त्याचं रूपांतर केलं आणि लोकांना ते आवडायला लागलं. हळूहळू त्याने स्वतःचं एक लहानसं हॉटेल काढलं आणि त्यानंतर त्यांनी बरेचसे अजून हॉटेल काढले. आज आपण त्याला KFC चिकन नावाने ओळखतो. आज तो माणूस जगातल्या श्रीमंत लोकांपैकी एक आहे. फक्त अमेरिकेमध्ये त्याचे 5200 हॉटेल्स आहेत आणि पूर्ण जगामध्ये 15,000 KFCच्या ब्रांच आहेत, शाखा आहेत. आपल्याला एक गोष्ट ह्यामधून शिकते की रूपांतर होऊ द्या, चेंज करा, स्वतःमध्ये बदल घडवून आणा, काहीतरी करा. हे नाही मी हे करू शकतो, मनुष्य तोच आहे, बदल करा त्याच्यामध्ये. बघा, नव्या करारामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने त्याचे शिष्य शोधले. ते शिष्य मच्छीमार होते, मासे पकडणारे होते. येशूने त्यांना बदलून टाकलं. व्यक्ती तीच आहे, मनुष्य तोच आहे. येशूने बदलून टाकलं. येशूने म्हटलं, मी तुम्हाला आता माणसे धरणारे करणार आहे. पेत्र हा एक अशिक्षित होता, मासे धरणारा होता, पण देवाने त्याच्यावर ख्रिस्ती मंडळी उभारली. तीच व्यक्ती, तेच नाव, पण देव सगळं बदलून टाकतो. त्याच्या आयुष्यामध्ये देवाने एक नवी दिशा दिली. त्याच्या जीवनाचं ध्येय आहे, पूर्वी किती मासे पकडावे हे ध्येय होतं, परंतु ते ध्येय आज बदलून टाकलं देवाने. आज आम्ही आमचं आयुष्य देवाच्या हाती द्यायला तयार आहोत का? विचार करा. जर आम्ही देवाकडे गेलो तर आम्ही तेच राहू, आम्ही व्यक्ती तेच राहू, पण आपली ओळख, आपले ध्येय आणि आपली दिशा ही बदललेली असेल. ख्रिस्तात आमच्या जीवनासाठी एक नवीन उद्देश आम्हाला मिळतो. आज विचार करा, मला बदलायचं आहे का? आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, मार्क ऋषी वर्तमान ह्याचा पहिला अध्याय 17 वचन, गॉस्पल ऑफ मार्क चॅप्टर 1 and verse 17. येशू त्यांना म्हणाला, माझ्या मागे या, म्हणजे तुम्ही माणसे धरणारे व्हाल, असे मी करेन. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.